हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज हा चॅप्टर आपला चालू झाला. त्याच्यामध्ये आपण बेसिक क्रायटेरिया शिकलो. आपण जसं 1/1 ची किंमत किती, 1/2 ची किंमत किती, त्याच्यानंतर 1/3, 1/4, 1/4 म्हणजेच किती तर 25%, 1/5 ची किंमत किती तर 20%, 1/6 ची किंमत किती 16.66%, 1/7 ची किंमत किती 1/8, 1/9, 1/10. तर याच्या सगळ्या डिटेल किमती आपण 1/23 पर्यंत शिकलेलो आहोत, 1/24 पर्यंत शिकलो आहे. ठीक आहे, त्या सगळ्या किमती आपल्याला पाठ ठेवायचा आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी पहिला पाठ बघितलेला नसेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी पहिला पाठ बघून घ्यावे, म्हणजेच तुमची या आता जे एक्झाम्पल होणार आहे त्याच्यामध्ये काय लागेल, लिंक लागेल. तर आता बघा, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे आपल्याला. 480 गुणिला 83.33% प्लस 420 गुणिला 28.57%. तर इथे काय करायचं आपल्याला बघा, क्वेश्चन आपल्याला एकदम फास्ट येण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज माहिती पाहिजे. ठीक आहे, पर्सेंटेज ज्याच्या पाठ नसेल त्या विद्यार्थ्यांना थोडं जड जाईल. जसं आपण म्हटलं की 1/15 ची किंमत किती, 1/16 ची किंमत किती, तर लगेच आपल्याला आठवायला पाहिजे, आहे की नाही. 6.66, त्याच्यानंतर 6.26%. त्याच्यानंतर आपण किमती पाहिलेल्या होत्या 1/17, 1/18 आणि 1/19. यांची किंमत अनुक्रमे 5.88, 5.56 आणि 5.26 पासून चालू झाली होती. चला लक्ष द्या. 480 गुणिला 83.33% प्लस 420 गुणिला 28.57%. आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलेला आहे, 83.33%. आता ही किंमत पाठ असण्याची गरज नाही आपल्याला, कारण 0.33 म्हणजे आपल्याला माहिती आहे किती होती. 0.33 ची किंमत 1/3. मग इथे लिहू शकता आपण 480 या किमतीला आपण डायरेक्टली कन्वर्ट करू शकतो का, 83.33%. तर इथे आपण बाजूला सॉल्व्ह करून घेऊ. 83.33 म्हणजेच किती, 1/3 पर्सेंटेजचे भागेला 100. चला हे सॉल्व्ह करा. 3 त्रिक किती 9, 3 8 24, 249. 249 मध्ये आपण एक ऍड केला म्हणजेच किती होईल 250. 250 डिवायडेड बाय किती 3 आणि पर्सेंटेजचे भागेला किती 100. 25 1 25, 25 चोक किती 100. मग 10 किती झाले 12. पुन्हा आपण या संख्येला 2 ने निशेष भाग देऊ शकतो. 2 ने भाग दिला आपण, 2 पंचे किती 10 आणि 2 सक किती 12. म्हणजेच याचं उत्तर 83.33%. याचं उत्तर किती येईल तर 5/6. का केला आपण, 83.33% ची स्टँडर्ड किंमत आपल्याला माहित नव्हती, तर 0.33 च्या ठिकाणी आपण 1/3 ही किंमत पुट केली. 1/3 किंमत ही पुट केल्यानंतर हा पूर्णांक युक्त पूर्णांक सॉल्व्ह करून घ्यायचा. 3 त्रिक 9, 3 8 किती 24. 249 मध्ये आपण अंशातील संख्या ऍड केली 250 भागेला किती 3. पर्सेंटेजचे भागाकारामध्ये आपण 100 पुट केले. 25 ने 100 ला डायरेक्टली भाग, 25 चोक 100 म्हणजेच किती 10 भागेला किती 12. इथे भाग देऊन द्या, 5:6. नेक्स्ट 420 मल्टिप्लाय. आता 28.57% ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे. आपण आता इथे जर थोडं ऑब्झर्वेशन केलं, 58, 28 आणि 57 किंवा 56 या संख्येला 7 ने निशेष भाग जाते. मग 7 ची फॅमिली लगेच आपल्याला आठवली पाहिजे. मग 7 ची फॅमिली काय असते आपली 1/7, 14 किती 28%. पण आपल्याला पाहिजे 28.57% ची किंमत. तर इथे दोन्ही बाजूला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय, इथे सुद्धा 2 ने मल्टिप्लाय. तर इथे आपोआप एक संख्या तयार होते, ती म्हणजे कोणती 28.57%. मल्टिप्लाय करून बघा, 14.28% ची दुप्पट आहे 28.57% आणि इकडे किती होईल तर 2/7. म्हणजेच आपण 28.57% च्या ठिकाणी डायरेक्टली एक किंमत ठेवू शकतो किती 2/7. आता हे सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे,
हे सॉल्व्ह करून घ्या. चला भाग जाते का? 6 न डायरेक्ट 48 ला भाग जाते. कितीचा? 8चा. म्हणजे 80. 80 गुणेला किती? 5 प्लस 7 सक 42. 60 गुणेला किती? 2. 8 पंचे 40 म्हणजे हे झाले 400 प्लस साइन दोन्ही 120. साइन दोन्ही 12 120. मग 400 प्लस 120 म्हणजेच किती झालं उत्तर आपलं? 520. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला पर्सेंटेजचे आलेले असेल तर ते पटकन सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता आपल्याला जेवढे 15 सेकंड 20 सेकंड लागले त्याच्यापेक्षा आपण हा इझिली आणखी फास्ट कॅल्क्युलेशन केले असते तर आपल्या हा क्वेश्चन आणखी इझी झाला असता, आहे की नाही? म्हणजे जेवढ्या फास्ट तुमचे कॅल्क्युलेशन असेल तेवढ्या लवकर तुमचं उत्तर येईल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 5 इझी क्वेश्चन आहे हा. चला 25 गुणेला 560 प्लस 60 गुणेला 380%. चला 25 गुणेला 560 पर्सेंटेजचे भागेला 100 टाकू आपण. 60 गुणेला 38 380 पुन्हा पर्सेंटेजच्या भागाकारामध्ये 100. आता जे कॅन्सल होते ते करून टाका. 25 चौक किती? 100. बघा छेदातील 2 आणि अंशातील 2 झिरो कॅन्सल होऊन जाईल. आता भाग द्या. 560 भागेला 4 कितीचा भाग जाते? 14 चौक 56, आहे की नाही? 14 चौक 56 म्हणजे त्याचं उत्तर येईल 140 प्लस 6 गुणेला 38. साइन 8 48 8 हातचे आले किती? 4. साइन 3 18. 18 प्लस 4 म्हणजेच किती? 22. 228. मग आपल्याला एकक स्थानी 8 कुठे दिसते? बघा इथे ऍडिशन केली 0 आणि 8 ची एकक स्थानी आपल्याला 8 येईल. ते एक तर ऑप्शन नंबर ए होऊ शकते किंवा ऑप्शन नंबर सी. आता इथून बेरीज केल्यानंतर 2 प्लस 1 किती होईल? 3. म्हणजे आपलं उत्तर करेक्ट कोणतं राहील? तर 368. पूर्ण बेरीज सुद्धा करण्याची गरज नाही. युनिट डिजिट वरती कॅल्क्युलेशन केलंय तरी सफिशियंट आहे. पण आता इथे युनिट डिजिट वरती कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक येऊन राहिला? 8. आता थोडं पुढे जायचं. जसं इथं 1 म्हणजे 100 आणि इथं 2 म्हणजे 200. 200 प्लस 100 म्हणजे किती? 300. म्हणजे 300 जे आपण वर जाणार आहे कॅल्क्युलेशन मध्ये 368. नेक्स्ट 420% चे 14.28 बरोबर किती? आता इथे ऑब्झर्वेशन केलं तर 420% चे म्हणजे काय? गुणाकार आणि 14.28 हे काढायचं आपल्याला. आता 420% ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे नाही, परंतु थोडं क्वेश्चन ऑब्झर्वेशन केल्यानंतर सगळीकडे काय इथे मल्टिप्लिकेशन साइन दिलेलं आहे तर हे पर्सेंटेजचं चिन्ह आपण किंवा ही साइन ही 14.28% ला लावू शकतो, आहे की नाही? म्हणजे हा क्वेश्चन ऍक्च्युअली 420 गुणेला 14.28% असा लिहू शकतो आपण. आता 14.28 किंमतची स्टँडर्ड किंमत आहे आपल्याकडे. 420 मल्टिप्लाय 14.28% म्हणजे किती? 1/7. आणि हे सॉल्व्ह केलं आपण तर 7 1 7 7 सक किती? 42 म्हणजेच किती येईल उत्तर आपलं? 60. उत्तर पाहिजे ना आपलं करेक्ट 60. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला पटापट कॅल्क्युलेशन फास्ट आले पाहिजे. त्याच्यासाठी आपले पर्सेंटेज पार्ट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पहिल्या भागामध्ये आपण पर्सेंटेज डिटेल शिकलेला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी ते 1/24 पर्यंत सगळे पर्सेंटेज पाठ करून घ्या. नेक्स्ट 25/2 चे x% 150 आहे तर x बरोबर किती? 25/2 चे म्हणजे काय? चे म्हणजे याचा अर्थ होते गुणाकार. ठीक आहे. इथं गुणाकार आणि x% काढायचं आपल्याला. जर 25/2 चे x% काढल्या तर याचं उत्तर किती येते? तर याचं उत्तर येते आपल्याकडे 150. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. चला सॉल्व करा. 25x डिवायडेड बाय 2 पर्सेंटेजच्या भागाकारामध्ये आपण 100 टाकू. बरोबर किती? 150. चला भाग जाते का? 25 1 25 25 चौक किती? 100 म्हणजेच x भागाकारामध्ये किती? 8 बरोबर किती राहील? 150. सॉल्व करून घ्या. आता
एक्स बरोबर 8 मल्टिप्लाय होईल आणि 15 8 किती होते 120 म्हणजेच किती आपलं उत्तर येईल 1200. मग ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मॅथ सॉल्व्ह करत असताना काही काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, जसं पाठ पाहिजे तुमच्या, आहे की नाही, म्हणजे कमीत कमी ते तुमचे रिकॉल मध्ये पाहिजे, आठवले पाहिजे आपल्याला पाडे वेळेवर. त्याच्यानंतर घन आणि वर्गमूळ आणि वर्ग हे एवढ्या संख्या पाठ ठेवा. 20 पर्यंत पाठ केले तरी चालते. आणि पर्सेंटेज जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे टक्केवारीच्या, तेवढे पाठ करा, म्हणजेच पुढचे क्वेश्चन तुम्हाला इझी जाईल. नेक्स्ट, जर 350 चे x% हे 21 असेल तर x बरोबर किती? 350 चे म्हणजे काय गुणाकार, x% पर्सेंटचे भागाकारामध्ये आपण 100 टाकू. हे किती आहे म्हणते, हे म्हणजे याचा अर्थ होते 21 इक्वल. आणि जिथे कुठे आपल्याला चाचीचे लागलेलं असेल तर चाचीचेचा अर्थ होते गुणाकार. आपण गुणाकारामध्ये ही किंमत पुट केली. आता ज्या संख्या कॅन्सल होते त्या संख्या कॅन्सल करा. डिरेक्टली भाग देऊ शकता, जसं 0 0 काय होते कॅन्सल. 7 ने भाग जाते, जसं इथं 35 आहे इथे 21 आहे, मग 7 ने भाग देऊ आपण. 7 3 किती 21 आणि 7 5 किती 35. 5 ने भाग दिला, 5 1 5, 5 2 किती 10, 5 कॅन्सल. मग x डिवायडेड बाय किती राहिले 2 बरोबर किती 3. 2 चं ट्रान्सफर करा. भागाकारातली संख्या ही काय जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल राईट साइडला, म्हणजे x बरोबर किती येईल 6. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. चला, कुठे अडचण आली तर बिलकुल मेसेज करायचा, ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमचा जो प्रश्न राहील त्याचं समाधान करण्यात येईल, त्याचं उत्तर देण्यात येईल, ठीक आहे. जर एका संख्येचे 20% हे 120 आहे तर त्याच संख्येचे 120% बरोबर किती? जर एका संख्येचे 20% हे किती आहे 20%, 120 आहे तर त्याच संख्येचे 120% बरोबर किती? आता खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन करता येते. एका संख्येचे 20%, आता लक्ष द्या, आपण पर्सेंटेज शिकलो त्याच्यामुळे एक्स वाय झेड ह्या किमती जेवढ्या आपण कमी युज करणार मॅथ मध्ये तेवढं चांगलं राहील. एका संख्येचे 20%, एक पहिले तर 20% म्हणजे किती ही किंमत तुम्हाला माहित आहे 1/5. पहिले हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे या स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या. एका संख्येचे 20% हे 120 आहे. आता या क्वेश्चनचा मिनिंग लावत असताना काही आपल्याला बेसिक आयडियाज माहिती पाहिजे. जसं एका संख्येचे असे शब्द ज्या शब्दाला चाचीचे प्रत्यय लागलेला आहे तो शब्द नेहमी छेदामध्ये असतो. पहिलं स्टेटमेंट हे लक्षात ठेवा. किंवा असा शब्द ज्या शब्दाला पेक्षा हा शब्द लागलेला असेल तेव्हा तोही शब्द हा छेदामध्ये असतो. तर आता इथे लक्ष द्या, एका संख्येचे, जसं एका संख्येला चाचीचे प्रत्यय लागलेला आहे की नाही, मग एका संख्येला चाचीचे प्रत्यय लागलेला असेल तर तो शब्द कुठे आहे छेदामध्ये आहे, म्हणजेच ती संख्या कोणती झाली एक संख्या ही. लक्षात येऊन राहिलं, ठीक आहे. थोडं अवघड जाईल तुम्हाला, फक्त याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर जे काही आपली एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल ते एकदम इझिली, म्हणजे 25 क्वेश्चन आपण एकदम कमी वेळेमध्ये 20 मिनिटांमध्ये आपण करू शकतो, इतकी कॅपॅसिटी आपली तयार होऊ शकते. जर एका संख्येचे 20% हे 120 आहे, याचा अर्थ काय झाला 20% म्हणजे काय 1/5. आता चाचीचे कोणाला लागला एका संख्येला, मग एक संख्या कोणती तर एक संख्या राहते छेदामध्ये. आता या संख्येचे 20% म्हणजे किती 5, या संख्येचे 20% म्हणजे किती 1, आणि 1 बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 120. समजलंय काय दिलेलं आहे आपल्याला? जर एका संख्येचे 20% 120 आहे, पहिले आपण 20% चे कन्व्हर्जन केलं 1/5 केले, त्याच्यानंतर एक एक मिनिंग लावला. चाचीचे कोणाला लागलेला आहे तर चाचीचे एका संख्येला लागलेला आहे, मग एक संख्या आपण मानला, म्हणजे ती संख्या कोणती आहे 5, ओरिजिनल संख्या. मग 5 या संख्येचे 20% किती होते तर 1 होते. 5 या संख्येचे 20% किती होते 1 होते, तर 1 हे किती आहे म्हणते 120 आहे. ठीक आहे, समजून राहिला. आता त्याच संख्येचे 120% बरोबर किती?
त्याच संख्येचे आपल्याला 120% काढायचं आहे, तर ते बरोबर किती? आता 120% म्हणजे किती होऊन राहिले? सॉल्व्ह करून घेऊ आपण. 120 भागेला किती? पर्सेंटचे 100. 0 0 काय होते? कॅन्सल. इथे भाग दिला आपण, आहे की नाही? तर 6 भागेला किती? 5. मग 120% बरोबर किती? तर 6 भागेला किती आलं उत्तर आपलं? 5. आता इथे थोडं लक्ष द्या, एक शब्द यूज केलेला त्याच संख्येचे. त्याच संख्ये म्हणजे कोणती? जी ओरिजिनल संख्या होती. म्हणजेच एका संख्येचे, जी हे आपली एक संख्या आहे, याच संख्येचे आपल्याला 120% काढायचे आहे. तर इथं चेक करून घ्यायचं छेदामध्ये ती संख्या आपली करेक्ट आहे की नाही. जसं एक संख्या इथं आपली 5 आली, तर इथे ती संख्या 5 आहे का? आहे. जर नसती तर आपण तो बेस जो छेद आहे तो काय केला असता? समान केला असता. आता इथे एक संख्या 5 आहे आणि 5 या संख्येचेच आपल्याला 120% काढायचे आहे, म्हणजे 6 रेशो बरोबर किती ही किंमत काढायची आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला 1 बरोबर किती होते? 120. तर 6 बरोबर किती झालं उत्तर? मग 120 भाग गुणेला 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आपल्याला. 120 गुणेला 6 म्हणजेच किती? 1272 म्हणजेच किती होईल? 720. मग आपला करेक्ट आन्सर दिलेला आहे का? तर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. थोडी प्रॅक्टिस या क्वेश्चनची जास्त करा, कारण एक वेळेस पर्सेंटेज हे चॅप्टर तुमच्या लक्षात आलं की समजून जायचं पुढचे जे चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये एकही चॅप्टर मध्ये आपण फॉर्म्युल्याचा वापर करणार नाही. ते क्वेश्चन आपल्याला विदाउट फॉर्म्युल्यानंच काढायचे आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला या क्वेश्चन वरती प्रॅक्टिस जास्तीत जास्त करावी लागेल. ठीक आहे. तर हा क्वेश्चन स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि खूप जास्त प्रॅक्टिस करा. शब्द महत्वाचे आहे. पुन्हा एक वेळा सांगतो, काय दिलेलं आहे? एका संख्येची 20% 120 आहे. हे म्हणजे काय? इक्वल चिन्ह. पहिले 20% कन्व्हर्जन केलं आपण 1 किती? 5. याचा अर्थ काय झालं? एका संख्येचे चेक करून घ्यायचं. चाचेचे हा शब्द कोणाला लागलेला आहे? चाचेचे शब्द एका संख्येला लागलेला आहे. याचा अर्थ ती एक संख्या ही छेदामध्ये असते नेहमी. मग आपण ती संख्या मानली 5. मग या संख्येचे जेव्हा आपण 20% काढू, 20% म्हणजे किती? तर या संख्येचे 20% होते 1. तर 1 ही संख्या किती आहे म्हणते? 120. म्हणून आपण मानलं 1 बरोबर किती? 120. ओरिजिनल संख्या कोणती आहे? 5. या संख्येचे आपण 20% काढले तर किती होते? 1. 1 ही संख्या 120 बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? त्याच संख्येचे 120% किती? ती संख्या म्हणजे कोणतीही. या संख्येचे आपल्याला 120% काढायचे आहे. तर आपण काय केलं इथे? या संख्येचे 120% बरोबर किती? तर पहिले 120% म्हणजे कन्व्हर्जन केलं, किती आलं उत्तर? 6/5. त्याच संख्येचे, तीच संख्या म्हणजे कोणती? छेदातली आपली 5 संख्या. मग इथं 5 आले की नाही हे आधी चेक करणं गरजेचं आहे. मग 5 या संख्येचेच 120% किती होते? 6. मग 6 रेशो बरोबर किती ही संख्या काढायची आपल्याला. झालं उत्तर. सर 1 रेशो बरोबर 120 दिलेला आहे, तर आपल्याला काढायचं आहे 6 रेशो बरोबर किती. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. क्रॉस म्हणजे कसा? असा. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना एकतर असा उभा भाग देता येतो आपल्याला किंवा आडवा भाग. जर भाग देता येत असेल किंवा भाग संख्येला जात असेल तर आधी भाग देऊन द्यायचा, आहे की नाही. कसा? एक तर आडवा भाग देता येते आपल्याला, जसं 1 आणि 120 मध्ये भागाकार करता येतो आणि 1 आणि 6 मध्ये भागाकार करता येतो. क्रॉस मध्ये नेहमी गुणाकार करायचा. क्रॉस मध्ये काय करायचा? गुणाकार. म्हणून आपण इथे गुणाकार केला. 120 गुणेला 6 बरोबर किती? 720. चल पुढे जाऊ आपण. एका संख्येचे 200% हे 90 आहे, तर त्या संख्येचे 40% बरोबर किती? आता हा क्वेश्चन सेम पद्धतीने आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. चला लक्ष आहे बघा. एक एक स्टेटमेंट लक्षात घ्या. एका संख्येचे 200% हे म्हणजे इक्वल साइन बरोबर किती आहे म्हणते? 90. 200% म्हणजे किती होते? 200 भागेला किती? 100. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 2. 200 किती? 1. काही डाऊट इथे आहे ना? 0 0 कॅन्सल होऊन जाईल. छेदामध्ये 1 वर किती? 2. तर एका संख्येचे चाचीचे प्रत्यय कोणाला लागलेला आहे? एका संख्येला. म्हणजे ती संख्या कोणती झाली? एक संख्या छेदामधली. लक्षात. जेव्हा तुम्ही एका संख्येचे 200% काढाल, मग या संख्येचे 200% म्हणजे किती? 2. 2 बरोबर किती दिलेले आहे आपल्याला? 90. तर त्याच संख्येचे काय काढायचे आपल्याला? 40%. मग 40% डिवायडेड बाय किती? 100. 40% म्हणजे किती होते? 0 0 का होईल? कॅन्सल. भाग दिला आपण 200 किती? 5. आता इथे एक शब्द यूज केलेला आहे, त्याच संख्येचे. तीच संख्या म्हणजे कोणतीही एक संख्या. मग याच संख्येचे किती?
40% काढायचे आपल्याला. आता इथे ऑब्झर्वेशन केलं, इथे एक संख्या किती आहे? एक. इथं छेदामध्ये कोणती संख्या आली? तीच संख्या पाहिजे ना आपली, एक संख्या. मग इथं छेदामध्ये 5, इथं छेदामध्ये 1, तर इथं काहीतरी मिस्टेक झाली याचा अर्थ आपला, आहे की नाही? मग याच्यासाठी काय करावं लागेल? बेस पाया काय करावं लागेल? सेम. मग इथे कितीने मल्टिप्लाय करायचं? इथं 5 ऑलरेडी दिलेला आहे, इथे आपण मल्टिप्लाय करू अंश आणि छेदामध्ये कितीनं? 5 ने. झाला क्वेश्चन आपला. ठीक आहे. तयार. एका संख्येचे म्हणजे 5 या संख्येचे 200%, 5 या संख्येचे 200% म्हणजे किती झाले? 10. 10 हे बरोबर 90 इतक्या किमती एवढे दिलेले आहे, म्हणजे 10 रेशोची किंमत किती? बरोबर 90. तर त्याच संख्येचे म्हणजे कोणती संख्या? 5 या संख्येचे. मग आपण 5 या संख्येचेच किती? 40% म्हणजेच किती? 2. त्याच संख्येचे 40% काढायचे म्हणजे 2 रेशोची किंमत काढायची आपल्याला. समजून राहिला? मग इथं दिलेलं आहे 10 रेशो बरोबर किती झाले आपले? 90. तर आपलं 2 रेशोची किंमत किती? सॉल्व करा. बघा, लक्ष द्या इकडे. काय होईल? एक तर आपल्याला उभा भाग देता येतो. उभा भाग म्हणजेच किती? 90 भागीला 10 म्हणजे डायरेक्ट 0 0 काय करा? कॅन्सल. किंवा असा तुम्हाला उभाही भाग देता आला असता. क्रॉस मध्ये काय करतो आपण? गुणाकार. मग 9 गुणेला 2 म्हणजेच याचं उत्तर किती येईल? 18. मग 2 रेशोची किंमत किती झाली? 18. मग आपलं उत्तर करेक्ट कोणतं येईल? ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे. थोडे उदाहरण आपण पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये सॉल्व्ह करत आहे. हमखास काही विद्यार्थ्यांना हे जड जाईल, परंतु तेवढेही जड नाही. ठीक आहे. थोडी प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची आहे, आरामात हे क्वेश्चन येऊन जाईल. चला पुढे जाऊ आपण. एका संख्येचे 50% हे त्याच संख्येच्या 35% पेक्षा 90 ने अधिक आहे, तर त्या संख्येचे 115% बरोबर किती? चल, इझी क्वेश्चन दिलेला आहे. एका संख्येचे किती? 150% हे त्याच संख्येच्या 35% पेक्षा 39 ने अधिक आहे. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. काय करण्याची गरज नाही आपल्याला, एकदम इझी पद्धतीने येऊन जाते. बघा, 50% म्हणजे किती होते? 1/2. किंवा 50% ची किंमत आधी आपण इथं लिहून घेऊ. 50% 50 भागेला 100 केले तरी चालते. एका संख्येचे 50%, एक संख्या मग कोणती झाली इथं? 100. चला, आहे की नाही? मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं चाचेचे हा शब्द लागलेला असेल ती संख्या नेहमी आपण काय म्हणायची? छेदामधली संख्या म्हणायची. मग ती संख्या कोणती झाली? 100. ठीक आहे. मग एका संख्येचे 50%, 50%चं कन्व्हर्जन केलं आपण. 50 भागेला किती? 100. पर्सेंटेजचे 100 टाकले आपण भागाकारा. किंवा 50% बरोबर 1/2 सुद्धा होईल, पण ते आपल्याला नंतर ऍडजस्टमेंट करावी लागेल, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत थांबू. त्याच संख्येचे 35%, 35% म्हणजे कोणती? तेच 35 भागेला किती होईल? 100%. आता इथेही बघा, त्याच संख्येचा शब्द महत्वाचा आहे. तीच संख्या जी इथे एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येचे 50% म्हणजे एक संख्या कोणती? 100. याच संख्येचे 35%, मग 100 याच संख्येचे किती? 35%. हे कितीने जास्त आहे? 39 ने जास्त आहे. मग आता मला सांगा, जेव्हा आपण 100 या संख्येचे 50% काढतो तेव्हा किती येते? 50. आणि जेव्हा त्याच संख्येचे 35% काढतो तेव्हा किती येते? उत्तर आपलं 35. मग मला सांगा, 50 हे 35 पेक्षा कितीने जास्त आहे? 50 हे 35 पेक्षा कितीने जास्त आहे? तर इथे उत्तर काय येईल आपलं? 15. कितीने जास्त आहे? 15 ने जास्त आहे. आपण म्हणत आहोत 15 ने जास्त आहे, पण ते ओरिजिनल काय म्हणत आहे? 39 ने जास्त आहे. मग 15 बरोबर किती होईल? 39. इकडे ओरिजिनल संख्या, इकडे डुप्लिकेट आहे. ठीक आहे. तर ओरिजिनल संख्या काढून घेऊ आपण. 100 रेशो है ना, 100 रेशोची किंमत किती होईल? मग 100 रेशोची किंमत आपण काढली तर याचं उत्तर किती येते? बघा, 100 रेशोची किंमत बरोबर किती? चला, भाग जाते का? भाग जाते. 3 5 किती? 15 आहे ना. इथे 13चा भाग जाईल. इथं पुन्हा उभा भाग देता येतो का? बिलकुल देता येतो. 5 1 5, 5 2 किती? 10, 20. आणि क्रॉस मध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. 13 गुणेला 2 म्हणजे किती होईल? 26 म्हणजे किती? 260. तर आपल्याला जी ओरिजिनल संख्या पाहिजे नव्हती ती संख्या आपल्याला ओरिजिनल भेटली. त्याचं उत्तर किती आलं? 260. आता 260 चे आपल्याला काय काढायचं आहे? 115%.
ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. 260 चे किती 115%. सॉल्व करा. पर्सेंटचे भागाकारामध्ये 100. 0 0 कॅन्सल. भाग जाते का? 5 ने भाग जाते. बघा लक्ष आहे. 5 दोन्ही किती 10. 5 दोन्ही 10. 11 मायनस 10 किती 1. 15 झाले. 5 3 किती 15. 26 भागेला 2 म्हणजे किती 13चा भाग जाईल. मग राहिलंच काय 13 गुणेला 23. सॉल्व करून घ्या. 13 3 39 9. हातचे आले किती 3. 13 दोन्ही 26 आणि 26 प्लस 3 म्हणजे किती 29. 299. मग आपलं उत्तर कोणतं येईल करेक्ट? ऑप्शन नंबर बी इज करेक्ट 299. क्वेश्चन सिंपल आहे. फक्त टेक्निक एक वेळेस माहित झाली की इझिली क्वेश्चन येऊन जाते. एका संख्येचे 50% हे त्याच संख्येचे 35% म्हणजे एक संख्या आहे त्या संख्येचे 50% काढले आपण आणि त्या संख्येचे 39% काढले तर 50% काढल्यानंतर येणारी जी संख्या आहे आणि 39% काढल्यानंतर येणारी जी संख्या आहे तर 50% वाली ही जी संख्या आहे हे 39% पेक्षा कितीने जास्त आहे म्हणते 39 ने जास्त आहे. बस तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आपण याच्यामध्ये. 50% म्हणजे 50 भागेला 100 दाखवले. 35% म्हणजे किती 35 भागेला 100. मग एका संख्येचे म्हणजे ती संख्या 100 होती. 100 संख्येचे 50% त्याच संख्येचे 35%. मग 50 35 पेक्षा कितीने जास्त आहे 15 ने जास्त आहे. ते डुप्लिकेट रेशिओ आहे आपला. आपण म्हणत आहोत 15 ने जास्त आहे पण ते म्हणते कितीने 39 ने जास्त आहे. मग 15 बरोबर 39 तर आपण ओरिजिनल संख्या काढली 100 रेशिओची किंमत किती. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. एक तर उभा भाग द्यायचा किंवा आडवा भाग आहे ना. उभा भाग किंवा आडवा भाग. त्याच्यानंतर क्रॉस मध्ये काय करायचा गुणाकार. जसं आपलं इथं उत्तर किती आलं 260. ठीक आहे. मग 260 चे आपल्याला म्हणजे त्याच संख्येचे 115% काढायचे होते. मग 260 ती संख्या ओरिजिनल संख्या मिळाली आपल्याला 260. 260 चे आपण 115% काढले. भागाकारामध्ये किती 100. हे सॉल्व्ह केलं आपण तर उत्तर किती येते 299. चला पुढे जाऊ. सेम क्वेश्चन आहे 12 नंबरचा. एक वेळा ट्राय करा. ठीक आहे. बघा एका संख्येचे 50% हे त्याच संख्येच्या 35% पेक्षा 12 ने जास्त आहे तर ती संख्या कोणती. आता हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत असताना एक्स हे चल वापरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. परंतु एक्झाम मध्ये काय होईल खूप जास्त वेळ जाईल आणि येणारे पुढचे क्वेश्चन याच्यासाठी आपल्याला टाइम मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण रेशोची मेथड यूज करून राहिलो. जनरली ही रेशोची मेथड जर तुम्ही ऍक्सेप्ट केली किंवा तुम्हाला समजून जायचं तुम्हाला मॅथ कधी पुन्हा पुन्हा रीड करण्याची गरज पडणार नाही. फक्त सगळे क्वेश्चन हे रेशिओ मेथड वरती निघून जाते मॅक्झिमम. चला लक्ष आहे. एका संख्येचे 50% हे म्हणजे नेहमी इक्वल असते. त्याच संख्येच्या 35% पेक्षा कितीने जास्त आहे 12 ने जास्त आहे. मग एका संख्येचे 50% एक एक शब्द लावायचं. 50% म्हणजे किती पुन्हा 50 भागेला किती 100. ठीक आहे. 50% म्हणजे 1/2 सुद्धा होते. एका संख्येचे म्हणजे एक संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला ही छेदामध्ये. ठीक आहे. हे इथं दिलेलं आहे. एका संख्येचे ज्याले चाचीचे लागलेलं असते ते नेहमी संख्या छेदामध्ये असते. मग छेदामध्ये संख्या झाली आपली 100. मग 100 एका संख्येचे मग एक संख्या 100 मानली. या संख्येचे आपण जेव्हा 50% काढू तेव्हा 50 उत्तर आलं आपलं. पुढे बघा त्याच संख्येचे तीच संख्या म्हणजे कोणती ही जी आपण 100 मानली तर ती याच संख्येचे किती 35%. मग 35% किती होते 35 भागेला किती 100. आता भाग देत बसणार नाही आपण 35 आणि 100 ला. कारण आपल्याला छेदामध्ये सारखी संख्या पाहिजे. कारण तीच संख्या मग तीच संख्या म्हणजे ती 100. इथं जी संख्या दिलेली आहे याच संख्येचे 35% म्हणजे त्याच संख्येचे 100 या संख्येचे किती 35%. म्हणून आपल्याला छेद काय केला आपण इथं 100 ऑलरेडी. इथेही भाग नाही दिला इथेही भाग नाही दिला. मग मला सांगा 100 या संख्येचे 50% काढले आणि 100 त्याच संख्येचे 35% काढले तर हे कितीने जास्त आहे 50 15 ने जास्त आहे. कितीने 15 ने जास्त. आपण म्हणत आहोत 15 ने जास्त आहे पण ते काय म्हणते 12 ने जास्त आहे. म्हणजेच डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल 12 ने जास्त आहे. हे आपली ओरिजिनल संख्या आहे
तर आपण ओरिजिनल संख्या काढून घेऊ. 100 रेशो बरोबर किती? चला सॉल्व करून घ्या. कितीने भाग जाते? 5 ने भाग जाते का? 3 ने भाग जाते, है की नाही? 3 5 15. एक तर असाही भाग देऊ शकता किंवा आडवा भाग. 3 5 15. आडवा भाग देतो आम्ही 3 चौक किती? 12. आता उभा भाग देता येतो का आपल्याला? बिलकुल देता येते. 5 आणि 100 ला 5 1 5, 5 2 किती? 10 म्हणजे किती? 20 चा भाग गेला. आता इकडल्या संख्या झाल्या काय? क्रॉस मध्ये काय करतो आपण? गुणाकार. क्रॉस मध्ये नेहमी गुणाकार करायचा. मग 20 गुणिले 4 म्हणजे किती होईल? 80. म्हणजे आपल्याला 100 रेशोची किंमत किती आली? 80. 100 रेशोची किंमत 80 म्हणजे ओरिजिनल संख्या कोणती होती आपली? 80. मग ती संख्या कोणती? ती संख्या म्हणजेच कोणती? ही एक जी संख्या आहे ही संख्या आपल्याला काढायची होती. हे डुप्लिकेट आहे आपली, रेशो मेथड मध्ये आहे. मग 100 रेशोची किंमत काढली आपण. 100 रेशोची किंमत किती आली आपली? 80. मग ती ओरिजिनल संख्या झाली आपली. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. इझी आहे का? क्वेश्चन इझी आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस खूप जास्त करावे लागेल. याच्यानंतरचे क्वेश्चन जे होईल आपले, म्हणजे जसं चॅप्टर सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे की नाही, त्याच्यानंतर मिश्रणी चॅप्टर आहे, रेल्वे हे चॅप्टर आहे, पाणी व पाण्याची टाकी, ते सगळे चॅप्टर आपण रेशो मेथडनच काढणार आहे. चला क्वेश्चन नंबर 13. 36 चे 8% हे खालीलपैकी कोणत्या संख्येचे 72% आहे? 36 चे 8% हे खालीलपैकी कोणत्या संख्येचे 72% आहे? याचा अर्थ काय झालं? 36 चे 8% काढून घेऊ आपण. चला सॉल्व करा. हे किती होते? 4 ने भाग जाते. 4 9 किती? 36 मल्टिप्लाय किती? 8. 4 ने भाग दिला इथे 25 चा भाग जाईल. 9 8 किती? 72 डिवायडेड बाय किती? 25. हे कोणत्या संख्येचे 72% आहे म्हणते? आता आपल्याला उत्तर काय पाहिजे? अशी संख्या चॉईस करा याच्यापैकी की या संख्येचे 72% किती यायला पाहिजे? 72/25 यायला पाहिजे. आता एक ऑप्शनला थोडं ऑब्झर्वेशन केलं, 40 या संख्येचे आपण 72% काढून बघू. 0 0 काय होईल? कॅन्सल. बे दोन्ही 4 आणि इथं बे पंचे 10 म्हणजे चला थोडी मिस्टेक झाली बहुतेक. चला ऑप्शन चुकीचे असू शकते. इथं 36 चे 8%. पहिले तर काय काढलं आपण? 36 चे 4 चे अर्थ काय होते? गुणाकार. 8% हे खालीलपैकी कोणत्या संख्येचे 72% आहे? चला आपण आपल्या वेनी काढून घेऊ उत्तर. 36 चे म्हणजे काय? गुणाकार. 8% काय केले आपण? भागेला 100. हे सॉल्व करून घेऊ आपण. 4 ने भाग जाते. 4 2 8. इथे भाग दिला आपण कितीचा जाईल? 25 है की नाही? 36 गुणिला 2 म्हणजे किती? 72 डिवायडेड बाय किती? 25. 72 भागेला 25. आता एवढं उत्तर आपलं आलं पाहिजे 72/25. तर खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचे 72% काढल्यानंतर आपलं उत्तर किती येईल? 72/25. तर अशी संख्या तर ऑप्शन मध्ये आपल्याला दिसून नाही राहिली. ठीक आहे, तिथे थोडी मिस्टेक असू शकते उदाहरणामध्ये. चला उद्या बघू आपण क्वेश्चन. नेक्स्ट, जर एका संख्येचे 35% हे 63 असेल तर ती संख्या कोणती? मग एका संख्येचे 35% हे काय म्हणते? 63. चला इझी क्वेश्चन आहे. एक संख्या आपल्याला 35%. 35% म्हणजे काय? 35 भागेला किती? 100. इथे तुम्ही भाग देऊ शकता. कितीने भाग देऊ शकता? 5 ने, आहे की नाही? 5 7 35 आणि 20 चा भाग खाली जाईल. मग एका संख्येचे 35% हे किती आहे? 63 आहे. याचा अर्थ काय झाला? एक संख्या ज्याला चाचीचे प्रत्यय लागलेला असते तो शब्द नेहमी छेदामध्ये असतो. मग छेदामध्ये एक संख्या कोणती आहे? 20. मग 20 या संख्येचे 35% काढले. मग 20 या संख्येचे 35% म्हणजे किती? 7. म्हणजे 7 बरोबर किती दिलेले आपल्याला? 63. तर ती संख्या कोणती? ती संख्या म्हणजेच काय? 20 या संख्येची किंमत काढायची आपल्याला.
मग इकडे लक्ष द्या, 7 बरोबर किती 63, तर 20 बरोबर किती 7 1 7, 7 9 किती 63, आणि 9 गुणेला क्रॉस मध्ये काय करतो आपण मल्टिप्लिकेशन, 9 गुणेला 20 म्हणजे किती 180, मग आपल्याला ती ओरिजिनल संख्या मिळाली किती 180. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. सिंपल आहे का क्वेश्चन? आता सिंपल चालले असेल तुम्हाला, फक्त सुरुवातीचे जर प्रॅक्टिस तुम्ही 10-12 क्वेश्चनची चांगली केली तर पुढचे क्वेश्चनचं मिनिंग समजणं इझी जाते आपल्याला. काय केलं आपण, एका संख्येचे 35% काय दिलेलं आहे 63, म्हणजे कोणती XYZ एखादी संख्या दिलेली आहे, जर तुम्ही त्या संख्येचे 35% काढले तर ते किती येतात म्हणते 63. तर आपण रेशिओ मेथड वरून गेलो, 35% म्हणजे किती 35 भागेला 100. इथे काय केलं आपण, भाग जाते तर बिलकुल भाग दिला, 5 ने भाग दिला, 5 7 35 आणि 100 भागेला 5 म्हणजे किती 20. किती येईल उत्तर 7/20. याचा मिनिंग समजून घ्या, ही संख्या काय डिनोट करते, एका संख्येचे ज्याला चाचीचे प्रत्यय लागलेले असते ते नेहमी छेदामध्ये असते, म्हणून आपण एक संख्या कोणती मानली ती 20. 20 या संख्येची जेव्हा तुम्ही 35% काढाल तेव्हा कोणती संख्या मिळते आपल्याला 7. मग 7 हे बरोबर किती आहे म्हणते 63 एवढे आहे म्हणते. ठीक आहे, म्हणजे एका संख्येचे 35% म्हणजे किती 7, तर 7 हे बरोबर किती आहे 63. मग 7 रेशो बरोबर 63, तर ती ओरिजिनल संख्या काढायची आपल्याला, तर 20 रेशो बरोबर किती क्रॉस 7 आणि 63 मध्ये भाग जाते, आडवा भाग जात असेल तर आडवा द्या, उभा भाग जात असेल तर उभा द्या, आहे की नाही. मग 7 1 7, 7 9 किती 63, म्हणजे 9चा भाग गेला, आणि क्रॉस मध्ये काय करणार आहे आपण गुणाकार करणार आहे, 9 गुणिला 20 बरोबर किती 180, म्हणजेच आपलं ती ओरिजिनल संख्या कोणती येईल 180. चला पुढे जाऊ आपण, क्वेश्चन नंबर 15 सॉल्व्ह करून बघा बरं एक वेळेस. इझी क्वेश्चन आहे एकदम. जर एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केल्यास तर बाकी 50 राहते, तर ती संख्या कोणती. चला आयपी वाले क्वेश्चन आहे, म्हणजे सरळ सेवेमध्ये जर आला किंवा पोलीस भरतीला आला तर या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. कुठलाही क्वेश्चन पाठ करायचा नाही, क्वेश्चन आल्यानंतर ते आधी व्यवस्थित रीड करणं, त्यांचं म्हणणं काय क्वेश्चनचं ते समजून घेणं, हे महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. फॉर्म्युले पाठ केल्यानं किंवा क्वेश्चन पाठ केल्यानं एक्झाम मधले किंवा परीक्षेमधले जे क्वेश्चन आहे ते सुटणार नाही आपल्याला. मग जर एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केल्यास तर बाकी 50 राहते म्हणते, तर ती संख्या कोणती. आता इथे बघा स्टेटमेंट चांगलं दिलेलं आहे, एका संख्येच्या 50% मधून, पहिले तर 50% म्हणजे किती होते 1/2. ठीक आहे, याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे जिथं चाचीचे प्रत्यय लागते ती संख्या नेहमी छेदामध्ये असते, म्हणजे एक संख्या म्हणजे किती एक संख्या झाली ती छेदामधली 2. मग 2 या संख्येचे जेव्हा 50% काढू आपण तेव्हा काय मिळणार आपल्याला, एक ही संख्या. आता एक मधून किती, एक या संख्येमधून किती वजा केल्यास 50 वजा केल्यास, मग आपण 50 वजा करू. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, हे एक हे रेशो मध्ये आहे आणि 50 ही ओरिजिनल संख्या दिलेली आहे, एवढं लक्षात राहू द्या. तर बाकी किती राहते म्हणते 50, म्हणजेच बरोबर किती 50. चला हे स्टेटमेंट समजलं का, एकदम इझी स्टेटमेंट दिलेलं आहे. काय केलं आपण 50% याची किंमत काढली, 50% म्हणजे किती 1/2. जिथं चाचीचे प्रत्यय लागलेला असतो आहे की नाही, तो शब्द नेहमी छेदामध्ये घ्यायचा. मग एक संख्या, एका संख्येला चाचीचे प्रत्यय लागलेला आहे, मग चाचीचे प्रत्यय लागलेले शब्द आपण छेदामध्ये दाखवलं, म्हणजे 2 या संख्येचे 50% जेव्हा काढाल तेव्हा कोणती संख्या मिळते आपल्याला 1. मग या संख्येमधून तुम्ही 50 वजा केल्यास, मग आपण इथे वजा करून राहिलो, 1 या संख्येमधून 50 वजा केल्यानंतर काय मिळते आपल्याला, बाकी 50 राहते म्हणते ही संख्या. झाला, फक्त इथे रेशो कोणते आहे आणि ओरिजिनल संख्या कोणती आहे ते लक्षात ठेवा. तर ही जी संख्या दिलेली आहे आपल्याला 1, ते रेशो मध्ये आहे, बाकी 50 आणि हे 50 हे ओरिजिनल संख्या आहे. मग 1 रेशो बरोबर इकडे आपण ट्रान्सफर केलं, -50 चे काय होईल +50, मग +50 आणि हे +50 म्हणजे किती 100. मग एक रेशोची किंमत किती आली आपली 100. तर आपल्याला ती संख्या काढायची आहे, ती संख्या म्हणजे कोणती ओरिजिनल संख्या, जे आपण एक संख्या मानली. मग 2 रेशोची किंमत काढायची आपल्याला, 2 रेशो बरोबर किती. मग 1 रेशो 100 असेल तर 2 रेशो बरोबर किती होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजेच किती होईल 200. म्हणजेच आपल्याला ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सिंपल आहे का, सिंपल जात आहे.
तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला करायचे आहे. तर आता हा क्वेश्चन नंबर जो 16 दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा होमवर्क साठी आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 16. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 17 हाही होमवर्क करून या. हे स्टार मार्क हा जो 17 नंबरचा क्वेश्चन आहे व्हेरी व्हेरी एमपी. ठीक आहे, भरपूर वेळेस पोलीस भरतीला किंवा इतर सरळ सेवेमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे, तर तो तुम्हाला आला पाहिजे. उद्या तर आपण घेणारच आहे क्वेश्चन नंबर 17. त्याच्यानंतर 2 तास हे दिवसाचे किती टक्के आहे या टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. 18 क्वेश्चन नंबर 19 4 तास 30 मिनिट एका दिवसाचे किती टक्के होईल हा क्वेश्चन. एका संख्येमध्ये 24 जोडणे हे त्या संख्येच्या 20% जोडण्या इतके आहे, तर त्या संख्येचे 120 बरोबर किती. क्वेश्चन नंबर 20. तर एवढे क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3-4 क्वेश्चन आहे, तर 3-4 क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस करा. पण जे क्वेश्चन तुम्हाला येणार ना ते क्वेश्चन आपण उद्या हे घेणार आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण इथेच थांबू. कंटिन्यू करू आपण उद्यापासून. टिल गुड डे, गुड बाय.